कुंभ राशीच्या मंडळींनो, कधी-कधी नातं खराब होतं. समोरची व्यक्ती बदलते म्हणून नाही, तर आपल्या एका चुकीच्या वाक्यामुळे. आपण काहीतरी बोलतो, समोरची व्यक्ती दुखावते आणि नंतर आपल्यालाच वाटतं, हे मी बोलायलाच नको होतो. पण तोपर्यंत बाण हातून सुटलेला असतो आणि सप्टेंबरमध्ये कुंभ राशीसाठी हेच एक वाक्य ब्रेकअप किंवा पॅचअप ठरवणार आहे. विशेषतः 1 ते 18 सप्टेंबर दरम्यान. तुमची एक मोठी परीक्षा आहे, पण थांबा, कारण 18 सप्टेंबर नंतर परिस्थिती बदलू शकते. मग प्रश्न असा आहे, प्रेमात नेमकं करायचं काय? बोलायचं की थांबायचं? तुम्ही सिंगल असाल, रिलेशनशिपमध्ये असाल किंवा एखाद्याच्या आठवणीत नो कॉन्टॅक्टमध्ये असाल, या प्रत्येक परिस्थितीत सप्टेंबरचा परिणाम वेगळा आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी नो कॉन्टॅक्ट असणाऱ्यांसाठी एक असं कठीण सत्य सांगणार आहे, जे कदाचित तुम्हाला विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. सगळ्यात आधी सिंगल कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जिच्याबद्दल तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर आहे. तिच्यासोबत बोलणं होतं, कदाचित चांगली मैत्री आहे आणि मनात कुठेतरी विचार येतो, हे नातं पुढे न्यायचं. कदाचित प्रपोजल देण्याचाही विचार असेल, पण सप्टेंबरच्या सुरुवातीला तुमच्या मनातलं फ्रस्ट्रेशन चुकीच्या पद्धतीनं बाहेर पडू शकतं. तुमचा आवाज, तुमची बॉडी लँग्वेज किंवा एखादं कठोर वाक्य समोरच्या व्यक्तीला वेगळंच जाणवू शकतं. आणि सावध राहा, तुमचा ॲग्रेसिव्ह अवतार तुमच्या होणाऱ्या नात्याला सुरू होण्याआधीच संपवू शकतो. विशेषतः 1 ते 18 सप्टेंबर. म्हणून या काळात शांत राहणं हीच तुमची सुपर पॉवर आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे की 18 सप्टेंबर नंतर परिस्थिती सुधारू शकते. बोलणं पुन्हा व्यवस्थित होऊ शकतं, गैरसमज कमी होऊ शकतात. पण तोपर्यंत झालेलं नुकसान लगेच भरून निघेल असं नाही. म्हणून प्रेम व्यक्त करण्यापेक्षा आधी विश्वास टिकवा. आता जर तुम्ही लव्ह अफेअर किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल, तर हा भाग विशेष महत्त्वाचा आहे. कारण सप्टेंबरमध्ये तुमच्या रागाची चाचणी होणार आहे. एखाद्या छोट्याशा मुद्द्यावरून वादाचा डोंगर उभा राहू शकतो. समोरची व्यक्ती काहीतरी बोलेल, तुम्हाला त्याचा अर्थ वेगळा वाटेल. तुम्ही काही बोलाल आणि समोरची व्यक्ती ते चुकीच्या पद्धतीने घेईल. आणि मग प्रश्न येईल, आपण इतके जवळ असूनही एकमेकांना समजत का नाही? लक्षात ठेवा, नात्यात समस्या कधीच फक्त काय झालं यात नसते, तर त्यावर तुम्ही काय बोललात यात असते. म्हणून 1 ते 18 सप्टेंबर तुमच्या शब्दांवर आणि रागांवर नियंत्रण ठेवा. कारण नातं संपण्यापेक्षा नात्यात अंतर वाढण्याची शक्यता जास्त आहे. पण 18 सप्टेंबर नंतर तुमच्या नात्यात एक मॅजिक मोमेंट येऊ शकतो. परिस्थिती पुन्हा सुधारू शकते. फक्त तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला पहिले 18 दिवस स्वतःवर ताबा ठेवावा लागेल. पण थांबा, सप्टेंबर फक्त कठीण नाहीये. कुंभ राशीच्या लोकांसाठी या महिन्यात एक सुवर्ण योग आहे आणि तो म्हणजे विवाहाचा योग. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असाल आणि हे नातं आता लग्नापर्यंत न्यायचं असेल, तर 17 ते 26 सप्टेंबर ही विंडो खूप महत्त्वाची ठरू शकते. घरच्यांशी बोलायचं असेल, जोडीदाराशी लग्नाबद्दल बोलायचं असेल किंवा आधीपासून ठरलेलं लग्न पुढे न्यायचं असेल, तर या काळात परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. आणि कदाचित या नात्याला तुम्ही आतापर्यंत फक्त अफेअर समजत होतात, त्याला आता अधिकृत नाव मिळू शकते. म्हणून सुरुवातीचे काही दिवस कठीण वाटले, तरी संपूर्ण सप्टेंबरला एकाच नजरेने पाहू नका, कारण सप्टेंबरच्या मध्यापासून चित्र बदलू शकतं. विवाहित कुंभ राशीच्या लोकांनी हा भाग नीट ऐका. तुमच्यासाठी विशेषतः पहिले 17 दिवस थोडे तणावाचे आहेत. घरातील वातावरण, जोडीदाराशी संवाद आणि तुमची स्वतःची मानसिक अवस्था यामुळे छोट्या गोष्टी मोठ्या होऊ शकतात. कधी जोडीदार काहीतरी बोलेल आणि तुम्हाला ते मनावर लागेल. कधी तुम्ही काही बोलाल आणि त्याचा अर्थ वेगळा घेतला जाईल. म्हणून या काळात शांतता हेच तुमचं सर्वात मोठं औषध आहे. जोडीदाराशी वाद झाला तर लगेच निर्णय घेऊ नका. रागात बोलू नका, कारण पहिल्या 17 दिवसांचा तणाव कायमचा परिणाम ठरेलच असं नाही. आता एका सेन्सिटिव्ह विषयाकडे येऊया. कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन एक्स्ट्रा अफेअर सुरू होण्याची ठोस शक्यता दिसत नाहीये. म्हणजे नवीन व्यक्ती भेटली आणि लगेच नवीन रोमॅन्टिक कनेक्शन तयार झालं असं विशेष दिसत नाही. पण जर आधीपासून एखादं जुनं कनेक्शन असेल, तर ते पूर्णपणे संपेल असंही नाही. ते कनेक्शन रेंगाळत राहू शकतं, पण त्यामध्ये आधीसारखी रोमॅन्टिक एक्साइटमेंट किंवा इंटेन्सिटी कदाचित जाणवणार नाही. आणि मग स्वतःलाच एक प्रश्न पडू शकतो, हे नातं मला खरंच सुख देतंय की फक्त गुंता वाढवतंय?
हा प्रश्न सप्टेंबरमध्ये महत्त्वाचा ठरू शकतो. आणि आता कुंभ राशीच्या नो कॉन्टॅक्ट लोकांसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती आहे, जिच्यासोबत कधी जवळीक होती, बोलणं होतं, नातं होतं, कदाचित खूप प्रेमही होतं. पण आज नो कॉन्टॅक्ट, ना मेसेज, ना भेटणं, ना बोलणं. मनातून ती व्यक्ती अजूनही गेलेली नाही. तुम्हाला वाटतं पुन्हा सगळं ठीक व्हावं, त्याने किंवा तिने पुन्हा मेसेज करावा, एकदा पुन्हा बोलावं आणि म्हणून मन सांगतं एकदा प्रयत्न करून पाहूया. पण 1 ते 18 सप्टेंबरमध्ये तुमच्या मनात प्रेमाबरोबर रागही असू शकतो. तुम्हाला ती व्यक्ती परत हवी आहे, पण तिच्यावर राग आहे आणि मग तुम्ही विचार करता, मी इतकं सगळं केलं, इतके प्रयत्न केले, तरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स का नाही? पण 18 सप्टेंबर नंतर तुमच्या मनातील राग शांत होऊ शकतो. तुम्ही परिस्थितीकडे थोडा वेगळ्या नजरेने पाहू शकतात. तुम्हाला जाणवू शकतं, की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे बदलता येत नाही आणि इथेच सगळ्यात कठीण सत्य आहे. समोरच्या व्यक्तीचा ॲटिट्यूड बदलण्याची शक्यता खूप कमी आहे. तुम्ही बदलण्याचा विचार कराल, जुनं विसरण्याचा विचार कराल, पुन्हा सुरुवात करण्याचा विचार कराल, पण समोरची व्यक्ती तिथेच उभी आहे, जिथे तिने तुम्हाला सोडलं होतं. म्हणून या महिन्यात त्यांच्या मागे धावून स्वतःची किंमत कमी करू नका. प्रत्येक छोट्या सिग्नलचा अर्थ काढू नका. प्रत्येक सायलेन्सला होप समजू नका. आता स्वतःला सावरणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण प्रेम असणं वेगळं आणि त्या प्रेमासाठी स्वतःला हरवणं वेगळं. कुंभ राशीच्या मंडळींनो, सप्टेंबरचा सारांश एकच शब्द जपून वापरा आणि योग्य वेळेची वाट पहा. सिंगल असाल तर 1 ते 18 सप्टेंबर सावध राहा. रिलेशनशिपमध्ये असाल तर रागामुळे अंतर वाढू देऊ नका. विवाहाचा विचार असेल तर 17 ते 26 सप्टेंबर महत्त्वाचा आहे. विवाहित असाल तर पहिले 17 दिवस शांतता जपा आणि नो कॉन्टॅक्टमध्ये असाल तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मला त्या व्यक्तीची गरज आहे की त्या व्यक्तीनं मला निवडावं ही माझी गरज आहे. हा फरक समजला की कदाचित तुमचं अर्धं दुःख तिथंच संपल. ग्रहांचे संकेत, भावनांची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. धन्यवाद.